Hello everyone. Today we are going to learn unit number 2 and lesson name is In the World of Dictionaries part 2. मागील व्हिडिओमध्ये मंडेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवलं होतं की डिक्शनरी म्हणजे काय. तर त्यामध्ये असं देखील सांगितलं होतं की डिक्शनरी म्हणजे ज्ञान शब्दकोश की ज्या बुकमध्ये असं बुक की ज्या बुकमध्ये काय केलेलं असते तुम्हाला किंवा आपल्याला माहीत नसलेले किंवा सगळे शब्द जे काही लाखो हजारो शब्द आहेत हे सगळे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहून त्या शब्दांची मिनिंग त्या ठिकाणी आपल्याला अर्थ त्या ठिकाणी आपल्याला त्या पुस्तकामध्ये सापडतो. शिवाय डिक्शनरीचे वेगवेगळे फीचर्स देखील आपण पाहिले की डिक्शनरीमध्ये शब्द कशा प्रकारे अरेंज केलेले असतात, डिक्शनरीचा उपयोग कुणाकुणाला होतो, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच डिक्शनरी त्यांच्या लाईफमध्ये कधी ना कधी उपयोगी पडत असते. डिक्शनरीमध्ये एखाद्या शब्दाचं स्पेलिंग कसं लिहायचं आहे, त्या शब्दाचा प्रोनाऊन्सिएशन उच्चार कसा करायचा आहे, त्या शब्दाशी रिलेटेड सिमिलर वर्ड्स, ऑपोजिट वर्ड्स किंवा तो जो शब्द आहे तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे डिक्शनरीचे वेगवेगळे उपयोग. आणि डिक्शनरी म्हणजे काय, तर डिक्शनरी म्हणजे खूप साऱ्या शब्दांचं अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे मिनिंग सांगणारं पुस्तक. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात शब्दकोश, शब्दार्थांचं पुस्तक म्हणजेच डिक्शनरी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचं जे नेक्स्ट पेज आहे त्या नेक्स्ट पेजवरती डिक्शनरीचे वेगवेगळे प्रकार, टाईप ऑफ डिक्शनरीचे वेगवेगळे टाईप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्या सगळ्या डिक्शनरीच्या टाईपचा आपण आज अभ्यास करणार आहोत. सो इफ यू हॅव बुक्स प्लीज टेक आउट युअर बुक्स अँड लेट्स स्टार्ट. इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरीज, ऑल डिक्शनरीज however are not the same depending on who is going to use the dictionary. The information in it arranged and presented in different ways. Do you know that there are different type of dictionary? Let us look at few of them. तर बघा, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय सांगितले, ऑल डिक्शनरीज, ज्या काही डिक्शनरीज तयार केलेल्या आहेत, डिक्शनरी ज्या तयार केल्या जातात त्यांचा एक मोठा कारखाना असेल किंवा फॅक्टरीज असतील किंवा डिस्ट्रीब्युटर्स असतात, हे जे डिक्शनरी तयार करतात, हे ज्या डिक्शनरीज आपल्याला मिळतात त्या सगळ्या डिक्शनरी सेम नसतात. हाऊएव्हर आर नॉट सेम. म्हणजे जसं तुमच्या नोटबुक काही स्मॉल साईजचे असतात, काही बिग साईजचे असतात, काही 4 लाईनचे असतात, काही 2 लाईन्सचे असतात. नोटबुकच आहे पण सगळ्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. तसंच जे डिक्शनरीज आहेत त्या डिक्शनरीज देखील डिक्शनरीज असतात. सगळ्या डिक्शनरीजमध्ये आपल्याला वर्डचे मिनिंगच मिळणार आहेत, शब्दांचे अर्थच आपल्याला सापडणार आहेत. पण सगळ्या ज्या डिक्शनरीज आहेत त्या दिसायला सेम नसतात किंवा त्याच्यामधले जे शब्द आहेत ते सगळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. डिपेंडिंग ऑन हू इज गोइंग टू यूज द डिक्शनरी. मग डिक्शनरी कोण वापरतंय त्यावर ती डिक्शनरी, त्या डिक्शनरीचा टाईप आपण ठरवतो. लहान मुलांना जर डिक्शनरी असेल तर ती त्यांच्या साईजची, त्यांच्यासाठी असणारे शब्द त्याच्यामध्ये असतील. किंवा मोठ्या माणसांची जी डिक्शनरी असेल ती डिक्शनरी त्यांना असणारे शब्द त्याच्यामध्ये असतील. एखादा सायन्स फॅकल्टीचा मुलगा असेल किंवा इंग्लिश मिडियमचा मुलगा असेल तर त्याला इंग्लिश टू मराठी अशी डिक्शनरी असेल. एखादा मराठी मिडियमचा मुलगा असेल तर मराठी टू इंग्लिश अशी डिक्शनरी त्याच्याकडे असेल. सायन्सशी रिलेटेड आपण डिक्शनरी घेतली तर त्याच्या सायन्सचे शब्द असतील. मॅथ्सशी रिलेटेड डिक्शनरी घेतली तर मॅथ्सचे रिलेटेड वर्ड्स त्यामध्ये भेटतील. असंच डिक्शनरी आपण कोण वापरतंय त्यावर त्या डिक्शनरीमध्ये कोणकोणते शब्द असायला पाहिजे, ती डिक्शनरी कशी असायला पाहिजे हे ठरवलं जातं. द इन्फॉर्मेशन इन इट अरेंज अँड प्रेझेंटेड इन डिफरंट वेज. डिक्शनरीमध्ये जे इन्फॉर्मेशन, जे वर्ड्स आपल्याला दिलेले असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असतो. तसं मी तुम्हाला काल सांगितलं की डिक्शनरीमध्ये सहसा शब्द हे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे असतात. पण काही डिक्शनरीमध्ये जे शब्द आहेत ते लेसन वाईज दिलेले असतात. म्हणजे फर्स्ट नंबरचा लेसन, मग पहिल्या पेजवर फक्त फर्स्ट नंबरच्या लेसनमधले मिनिंग आणि वर्ड्स, सेकंड नंबरचं लेसन, थर्ड नंबरचं लेसन, त्यामध्ये असं लेसन वाईज दिलेले असतील. काही ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिले असतील. काही ठिकाणी शब्द हे आपण त्या शब्दांचा किती उपयोग करतो आहे. समजा जर आपण कधीतरी एखाद्या वेळेस एखादा शब्द वापरत असू तर तो खूप लांब दिलेला असतो, म्हणजे शेवटी दिलेला असतो. पण एखादा शब्द जर आपण सतत वापरत असू तर तो पहिल्यांदा दिलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा शब्द घेतला, आता सध्याचा शब्द आहे क्वारंटाईन, लॉकडाऊन, हे शब्द आपण नेहमी यूज करतो आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीत. मग ते शब्द त्या डिक्शनरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिलेले असतील. पण जर इथून मागे आपण कधीतरीच लॉकडाऊन शब्द ऐकत होतो, क्वारंटाईन शब्द ऐकत होतो,
कोरोना शब्द कधी ऐकलेला नव्हता. मग हे जे शब्द आहे ते पहिल्यांदा कुठे असतील, एकदम मागे कुठेतरी दिलेले असतील. म्हणजे ते शब्द किती वापरतोय, त्यांचं वापरण्याचं प्रमाण किती, त्यावर डिक्शनरीमध्ये शब्द अरेंज केलेले असतात. डू यू नो दॅट देअर आर डिफरंट टाईप ऑफ डिक्शनरीज. तुम्हाला माहीत आहे का? मग डिक्शनरीचे देखील वेगवेगळे टाईप आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्यामध्ये लेटस लुक ॲट फ्यू ऑफ देम. चला आता आपण काय करूया, डिक्शनरीचे वेगवेगळे प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एकूण एक फर्स्ट नंबरला जे आहे ते चिल्ड्रन डिक्शनरीज, त्यानंतर प्रोनाऊन्सिंग डिक्शनरीज, व्हिज्युअल डिक्शनरीज, इनसायक्लोपीडिक डिक्शनरीज आणि लास्ट ऑनलाईन डिक्शनरीज. तर अशा प्रकारे या 5 प्रकारांचा 5 टाईपचा आपण काय करणार आहे आज अभ्यास करणार. चिल्ड्रन्स डिक्शनरी. आता शब्दावरूनच लक्षात आहे, चिल्ड्रन्स छोटी मुलं, म्हणजे छोट्या मुलांसाठी बनवण्यात आलेली डिक्शनरी, छोटी मुलांसाठी तयार करण्यात आलेलं शब्दार्थांचं पुस्तक. मग त्यामध्ये फक्त छोट्या मुलांना जे शब्द गरजेचे आहेत, छोट्या मुलांसाठी जे शब्द असतात ते शब्द त्याच्यामध्ये दिलेले असतात, जे तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे असे शब्द. सम डिक्शनरीज आर डिझाईन स्पेशली फॉर चिल्ड्रन. काही डिक्शनरी अशा आहेत की त्या फक्त लहान मुलांसाठीच तयार केलेल्या असतात. त्याच्यामध्ये फक्त काय केलेलं असतं, लहान मुलांसाठी जे शब्द गरजेचे आहेत किंवा लहान मुलांच्या अभ्यासासाठी जे शब्द लागणार आहे ते शब्द काय केलेले असतात, त्याच्यामध्ये दिलेले असतात. इतर जे मोठे शब्द आहेत किंवा ज्या शब्दांचा अजून तुम्हाला मिनिंग माहीत नाही आहे किंवा जे शब्द तुमच्या अभ्यासासाठी नाही आहेत असे शब्द त्यामध्ये दिलेले नसतात. फक्त तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आणि तुम्हाला लागतील असेच काही महत्त्वाचे शब्द त्या डिक्शनरीमध्ये असतात. दे इन्क्लूड ओनली अ फ्यू थाउजंड वर्ड्स बट देअर आर मेनी पिक्चर्स अँड डायग्राम्स इन चिल्ड्रन डिक्शनरीज. अशी जी डिक्शनरी असते जी छोट्या मुलांसाठी बनवलेली असते त्याला म्हणतात चिल्ड्रन डिक्शनरी. मग या चिल्ड्रन डिक्शनरीमध्ये फ्यू थाउजंड, काही हजारो शब्द असे असतात, एकदम थोडेसे शब्द त्यामध्ये दिलेले असतात. बट देअर आर मेनी पिक्चर्स, आणि त्या शब्दांबरोबर ते शब्द तुम्हाला समजावे म्हणून त्या शब्दांशी रिलेटेड पिक्चर देखील त्या ठिकाणी दिलेले असतात. कधी कधी डायग्राम देखील काढलेले असतात. फॉर एक्झाम्पल, जर छोट्या एकदम नर्सरी सिनियर ज्युनियरचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर त्या मुलांना एकदम छोटे छोटे शब्द दिलेले असतात. मग ॲपल, बॉल, बॅट असे शब्द असतात. मग हे शब्द त्यांना वाचता येत नाही. ॲपल त्यांना लगेच समजत नाही, APPLE ॲपल असतं म्हणून स्पेलिंग त्यांना समजत नाही. मग त्याच्या शेजारी काय केलं जातं, ॲपलचं पिक्चर दिलं जातं की जेणेकरून त्या पिक्चरवरून ती मुलं हे काय आहे हे त्यांच्या लक्षात येतं. ॲपल म्हणजे ह्याला ॲपल म्हणतात. त्या पिक्चरवरून त्यांना ते ॲपल आहे हे समजतं. म्हणजे लहान मुलांना ते शब्द काय आहेत हे लवकर समजावं, त्याचं मिनिंग लक्षात यावं म्हणून बऱ्याच वेळा त्या डिक्शनरीमध्ये पिक्चर आणि डायग्रामचा उपयोग केलेला असतो, डायग्राम काढलेले असतात. दीज मे अल्सो बी वर्ड गेम्स. त्याच्यामध्ये काही गेम्स देखील असतात शब्दांशी रिलेटेड. तुम्ही जे OX हा जो गेम खेळता तो देखील शब्दांशी रिलेटेड गेम आहे. कधी कधी गेल्या वर्षी मी तुम्हाला ऑफ लेक्चरला वर्गामध्ये रीडर्स दिले होते की त्याच्यामध्ये तुम्हाला आडवे म्हणजे एक असं डायग्राम काढून दिली होती. सापशिडी नाही म्हणता येणार, पण जसं पेपरमध्ये तुम्हाला शब्द कोड येतं की आत्ता पण मी तुम्हाला फर्स्ट लेसन ज्यावेळेस शिकवला इन द टाईम ऑफ सिल्वर रेन त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वर्ड पझल मी तुम्हाला काढायला सांगितलं होतं. अशा प्रकारचे काय असतात, वर्ड गेम्स असतात. पझल्स म्हणजे कोडी असतात. अँड जोक्स, आणि लहान मुलांना आवडतात म्हणून जोक्स देखील त्याच्यावर दिलेले असतात. बेस्ड ऑन मिनिंग ऑर यूज ऑफ वर्ड्स. आणि हे जे जोक्स आहे हे त्या शब्दांशी रिलेटेड दिलेले असतात. असे कोणतेही इकडचे तिकडचे जोक गोळा करून त्या पुस्तकामध्ये टाकले जात नाही. एखादा वर्ड जर दिला असेल तर त्या वर्डशी रिलेटेडच जोक त्या ठिकाणी दिलेला असतो. तर अशा प्रकारे पहिली डिक्शनरी आपण पाहिली चिल्ड्रन डिक्शनरी, की जी छोट्या मुलांसाठी तयार केलेली असते. अतिशय कमी शब्द त्याच्यामध्ये असतात की जे छोट्या मुलांच्या उपयोगी असतील असे शब्द असतात. छोट्या मुलांना लवकर अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून पिक्चर डायग्राम काढलेले असतात. काही जोक्स दिलेले असतात, वर्ड गेम दिलेले असतात किंवा पझल्स देखील त्यामध्ये असतात. अशा प्रकारे फर्स्ट डिक्शनरीचं नाव होतं चिल्ड्रन डिक्शनरी. देन सेकंड नंबर आहे प्रोनाऊन्सिंग डिक्शनरी. प्रोनाऊन्स म्हणजे बोलणे, उच्चार करणे. एखादा शब्द जर तुम्हाला दिला THE, मग तुम्ही लगेच म्हणता THE द. तुम्हाला माहिती आहे THE द, THEचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे ते द आहे. HE ही, SHE शी, हे तुम्हाला आता सांगून समजलं आहे. पण एखादा जर नवीन शब्द तुम्हाला दिला, खूप मोठं स्पेलिंग त्याचं दिलं आणि जर ते तुम्हाला लक्षातच आलं नाही, वाचताच येत नसेल, तर अशा प्रकारच्या ज्या डिक्शनरीज आहे प्रोनाऊन्सिंग डिक्शनरी, त्यामध्ये त्या शब्दाचं वाचन, उच्चार कसा करायचा
हे तुम्हाला त्या ठिकाणी त्या बुकमध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल मी जर एखादं स्पेलिंग सांगितलं QUEUE, मग तुम्ही खूप वेळ बोलत बसणार क्वई 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 असं करत बसणार. तो क्वई नाही, तो काय आहे, क्यूच आहे तो. मग हे जे उच्चार आहे, एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला कोणत्या डिक्शनरीमध्ये समजेल बघितल्यानंतर, तर ती आहे प्रोनाऊन्सिंग डिक्शनरी. तर पाहूया, सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. काही डिक्शनरी अशा असतात की त्या डिक्शनरीमधून तुम्हाला त्या शब्दांचे प्रोनाऊन्सिएशन कळतात. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे तो शब्द कसा उच्चारायचा, कसा बोलायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी समजतं. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. त्या ठिकाणी स्पेशल असे, तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला कळेल की सिम्बॉल्स वापरलेले असतात आणि त्या सिम्बॉल्सवरून तो शब्द कसा उच्चारायचा. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह, काही चिन्ह वापरलेले असतात आणि त्या चिन्हांवरून बरोबर अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजतं की हा शब्दाचा उच्चार कशा पद्धतीने करायचा आहे. तुम्ही अजून लहान आहात त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ते सिम्बॉल्स वगैरे समजणार नाही, पण जसं तुम्ही मोठे व्हाल, 11वी-12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करण्यासाठी जेव्हा इंग्लिश स्पेशल घ्याल, त्यावेळेस त्या इंग्लिश स्पेशल सब्जेक्टमध्ये तुम्हाला हे प्रोनाऊन्सिएशन कसे करायचे आणि सिम्बॉल्स हा काय प्रकार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी नक्की समजेल. प्रोनाऊन्सिंग डिक्शनरीज, सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ सम स्पेशल सिम्बॉल्स. स्पेशल सिम्बॉल्सचा उपयोग करून काय केलं जातं, हे प्रोनाऊन्सिंग डिक्शनरी आपल्याला सांगितल्या जातात. त्यानंतर पुढे आहे व्हिज्युअल डिक्शनरीज. 3rd नंबरची आहे व्हिज्युअल. व्हिज्युअल म्हणजे पाहता येतं, दिसतं, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काहीतरी त्या ठिकाणी पाहायला भेटतं, म्हणून त्याला म्हणतात व्हिज्युअल डिक्शनरीज. म्हणजेच दृश्य डिक्शनरी. टेलिव्हिजन, व्हिजन म्हणजे पाहणे, दृष्टी. मग तशा पद्धतीत व्हिज्युअल म्हणजे काहीतरी दिसतं, काहीतरी त्याच्याशी रिलेटेड पिक्चर त्या ठिकाणी असतं, म्हणून त्याला म्हणतात दृश्य डिक्शनरी. सम डिक्शनरीज कंटेन ओनली व्हिज्युअल्स ऑर पिक्चर्स. काही डिक्शनरी म्हणजे त्याच्यामध्ये शब्द तुम्हाला दिलेलेच नसतात, फक्त काय दिलेले असतात, चित्र दिलेली असतात, पिक्चर्स दिलेले असतात आणि त्या पिक्चरवरूनच त्या पिक्चरवरून तुम्हाला समजतं की हा वर्ड नक्की काय दिलेला असेल. दे डू नॉट हॅव एक्सप्लेन टू द मिनिंग इन वर्ड. त्याच्यामुळे त्या शब्दाचं मिनिंग तुम्हाला वर्डमध्ये देण्याची गरज नसते. समजा तुम्हाला एखादा शब्द दिला TREE, तुम्हाला माहिती आहे ट्री म्हणजे झाड, पण ट्री जर दिला, शब्द देतात आणि शब्दाशी रिलेटेड लगेच त्याच्या शेजारी काय काढलं जातं, पिक्चर काढलं जातं. या ठिकाणी तसंच केलेलं आहे. ॲज द युज्युअल स्पीक्स फॉर देमसेल्स, द व्हिज्युअल मे बी इन फॉर्म ऑफ फोटोग्राफ्स. काही ठिकाणी फोटोग्राफ्स वापरले जातात, काही वेळेस डायग्रॅम्स और हँड ड्रॉन पिक्चर्स. कधी हाताने काढलेली पिक्चर्स त्या ठिकाणी काढलेली असतात. दे आर ऑल लेबल्ड. सगळ्या पिक्चर्सला काय केलेलं असतं, व्यवस्थित छान असं नाव दिलेलं असतं. लेबल म्हणजे नाव देणे. सी द सिम्पल व्हिज्युअल गिवन अलॉंग साईड. या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे, अ प्लॅन्ट. आणि मग प्लॅन्टचा अर्थ काय, प्लॅन्ट म्हणजे काय, प्लॅन्ट म्हणजे काय, त्याच्यापेक्षा विचार करण्यापेक्षा ते लगेच काय करतात, प्लॅन्ट म्हणजे झाड असं न सांगता लगेच झाडाचं काय काढलं, चित्र काढलं. झाडाचं चित्र काढून झाडाच्या सगळ्या पार्ट्सला त्यांनी काय केलेलं आहे, नावं दिलेली आहे, लेबलिंग केलेलं आहे. इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स ऑर सिस्टीम्स आर मेड सिम्पल इन व्हिज्युअल डिक्शनरी. अशा प्रकारे व्हिज्युअल डिक्शनरीमध्ये फोटोग्राफ्सच्या, पिक्चर्सच्या मदतीनं आपल्याला एखाद्या शब्दाचं मिनिंग समजावून घेता येतं. समजा एखादा लहान मुलगा असेल आणि त्याने आत्तापर्यंत कधी कम्प्युटर पाहिलाच नसेल आणि आपण जर कम्प्युटर असं म्हटलो आणि कम्प्युटरचं जर त्याच्यासमोर चित्र काढलं, तर ती काय झाली, व्हिज्युअल डिक्शनरी झाली. म्हणजे त्याला कम्प्युटर हा लगेच पाहून, प्रत्यक्ष जरी नाही पाहिला तरी चित्रातून त्याला तो कम्प्युटर समजून त्याला घेता येतो. मग कम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला माहिती आहे, कीबोर्ड, CPU, माऊस, याला तुम्ही आपण काय करू शकतो, नाव देखील देऊ शकतो. तर अशा प्रकारे ही झाली व्हिज्युअल डिक्शनरी, की ज्या डिक्शनरीमध्ये काय केलेलं असतं, फोटोग्राफ्स, वर्डचं मिनिंग सांगण्यासाठी, एखाद्या शब्दाचं मिनिंग सांगण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, तो शब्दाचं मिनिंग लिहून न देता किंवा शब्दाच्या रूपात न सांगता तुम्हाला काय केलेलं असतं, पिक्चर देऊन त्या शब्दाचं मिनिंग सांगितलेलं असतं. त्यानंतर लास्ट नंबरला आहे इनसायक्लोपीडिक डिक्शनरीज. इनसायक्लोपीडिक डिक्शनरीज म्हणजे ज्ञानकोश. ज्ञानकोश म्हणजे encyclopedias are books that given a lot of information on a great number of topics. Encyclopedic dictionaries too give a lot of information about most of the words they contain. These dictionaries are usually big, thick and contain many more words than the smaller ordinary dictionaries. आता बघा, इनसायक्लोपीडिक डिक्शनरी ज्या आहेत त्या डिक्शनरीजमध्ये तुम्हाला एका शब्दाचे एकापेक्षा जास्त मिनिंग मिळतात. खूप सारे शब्द त्या इनसायक्लोपीडिक डिक्शनरीमध्ये दिलेले असतात. इनसायक्लोपीडिक आर बुक्स दॅट गिव्स अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, अ ग्रेट नंबर ऑफ टॉपिक. एकापेक्षा
जास्त टॉपिकवर तुम्हाला काय केलेलं असतं, त्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असते. समजा तुम्ही एखादा शब्द त्या ठिकाणी टाकला, समजा आता मागचंच एक्झाम्पल जर घेतलं प्लॅन्ट जर तुम्ही शोधायला गेले तर त्या प्लॅन्टशी रिलेटेड तुम्हाला जेवढी माहिती हवी आहे, खूप सारी माहिती, मग प्लॅन्ट्सचे टाईप, प्लॅन्ट्सबद्दल जेवढं काही तुम्हाला माहीत पाहिजे, प्लॅन्ट्स अन्न कुठं तयार करतात, प्लॅन्टचे प्रकार कसे आहेत, अगदी छोट्या छोट्या भागापासून मोठे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या इनसायक्लोपीडियाज या डिक्शनरीमध्ये तुम्हाला मिळते. इनसायक्लोपीडिक डिक्शनरीज टू गिव्ह अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मोस्ट ऑफ द वर्ड्स दे कंटेन. या डिक्शनरीमध्ये जसं चिल्ड्रन डिक्शनरीमध्ये काही थोडेसे शब्द असतात, तसं या डिक्शनरीमध्ये मात्र खूप सारे, अगदी मोजता येणार नाही इतके शब्दांचे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. These dictionaries are usually quick, thick and contain many more words than the smaller ordinary dictionary. छोट्या डिक्शनरीपेक्षा मोठ्या डिक्शनरी या प्रकारच्या डिक्शनरीमध्ये अधिक शब्द आणि त्या शब्दांचे मिनिंग दिलेले असतात. आणि ही जी डिक्शनरी आहे ही सहसा क्वाईट थिक म्हणजे अगदी कमी वेळेत कमी काळासाठी ह्या डिक्शनरीचा उपयोग केला जातो. अगदी कमीत कमी म्हणजे जर अर्थच भेटत नसेल, फारच आता आपलं काम अडलं आहे, तेव्हा आपण काय करू शकतो, अशा प्रकारे इनसायक्लोपीडिक डिक्शनरीचा उपयोग करतो. अँड देन लास्ट आहे ऑनलाईन डिक्शनरीज. कम्प्युटर अँड द इंटरनेट हॅव ब्रॉट विथ देम ऑनलाईन डिक्शनरीज. आता जी ऑनलाईन डिक्शनरी आहे, त्या ऑनलाईन डिक्शनरी कुठे आपल्याला पाहायला मिळतात. आता सध्याचं जे युग आहे ते कम्प्युटरचं युग आहे, माहिती तंत्रज्ञान IT चं जग आहे. आणि अशा या ITच्या जीवनामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, PC सगळं काही आहे. मग प्रत्येक वेळेस आपण ती हातामध्ये पुस्तक कुठं सांभाळत बसायचं. तर अशा वेळेस आत्ताच्या या जमान्यामध्ये लोक काय करायला लागलेले आहे, ऑनलाईन डिक्शनरीजचा जास्तीत जास्त उपयोग करायला लागलेले आहे. जुन्या काळामध्ये लोकांकडे अशा प्रकारे साधनं नसायची, लॅपटॉप, मोबाईल नसायचे प्रत्येकाकडे, त्याच्यामुळे त्यांना ते पुस्तक घेऊन इकडे तिकडे फिरत बसायला लागायचं. पण आत्ता तसं राहिलेलं नाही. कुणाकडेही आपल्याला डिक्शनरी सहसा पाहायला भेटणार नाही. आता प्रत्येकाकडे डिक्शनरी असते. कुठे? मोबाईलमध्ये. आपल्याला एखादा शब्द नाही सापडला का आपण लगेच मोबाईलमध्ये डिक्शनरी घेऊन ठेवतो आणि त्या डिक्शनरीच्या ॲपमध्ये गेलं, एखादा शब्द टाईप केला का आपल्याला लगेच त्याचा अर्थ आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे इंटरनेट आणि कम्प्युटरच्या मार्फत जी डिक्शनरी आपण मिळवतो त्याला म्हणतात ऑनलाईन डिक्शनरी. दे आर व्हेरी इझी टू यूज. ही डिक्शनरी वापरायला देखील सोपे असते. एकाच वेळेत त्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन मिळतं, स्पेलिंग मिळतं, त्याच्याशी रिलेटेड समानार्थी विरुद्धार्थी शब्द मिळतात. शिवाय तो शब्द कसा उच्चारायचा हे देखील कळतं. आणि शिवाय कॅरी करण्याचं, वाहून नेण्याचं किंवा ते आपल्यासोबत सांभाळत बसण्याचं टेन्शन पण नसतं. मोबाईलमध्ये तर ते सगळं अतिशय सोप्या पद्धतीने सांभाळता येतं. यू जस्ट टाईप द वर्ड यू वॉन्ट टू लुक अप अँड इन्स्टंटली यू आर शोन इट्स मिनिंग. तुम्हाला फक्त काय करायचं, ऑनलाईन डिक्शनरी मोबाईलमध्ये ॲप घ्यायचं, मोबाईलमध्ये तो ॲप ओपन केला का त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायला एक ऑप्शन असतो, त्या ठिकाणी मोबाईलमध्ये तो शब्द टाईप करायचा आणि टाईप केल्यानंतर आपल्याला लगेच इन्स्टंटली अतिशय क्विक म्हणजे काही सेकंदामध्ये त्या शब्दाचं मिनिंग आपल्याला खाली पाहायला मिळतं. यू कॅन इवन लिसन टू प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वर्ड. त्याच बाजूला प्रोनाऊन्सिएशन, एखादा शब्द कसा उच्चारायचा आहे आपल्याला जो येत नसेल तर आपण तो शब्द कसा उच्चारायचा याच्यासाठी स्पीकरचा ऑप्शन दिलेला असतो, त्यावर जर टिक केलं तर त्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन देखील आपल्याला कळतं. तुम्ही घरी मम्मीकडे मोबाईल आहे, मम्मी पप्पांकडे, तुम्ही देखील ऑनलाईन डिक्शनरी कशी यूज करायची हे मोबाईलवर पाहू शकता. अ प्रिंटेड डिक्शनरी कॅन नॉट डू दिस. पण प्रिंटेड डिक्शनरी मात्र आपण फक्त शब्द बघू शकतो, पण ते शब्द प्रिंटेड डिक्शनरीमधून आपल्याला उच्चारणं शक्य होणार नाही. त्याच्यासाठी तो उच्चार आपल्याला समजून घ्यावा लागेल, आपल्यालाच अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल. तसं ऑनलाईन डिक्शनरीमध्ये नसतं. आयतं आपल्याला तो वर्ड कसा उच्चारायचा आहे हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ही डिक्शनरी वापरायला खूपच सोपी आहे. देअर आर सम डिक्शनरीज दॅट शो हाऊ अ वर्ड वॉज यूज 100 of years ago, how it use or meaning or spelling change over the years and how it is used today. बघा, तर अशा प्रकारे देअर आर सम डिक्शनरीज, अशा काही डिक्शनरीज आहे दॅट शो हाऊ अ वर्ड वॉज यूज 100 of years ago. जुन्या काळात अगदी 100 वर्षापूर्वी ते शब्द कसे वापरले जायचे, त्याचं मिनिंग कसं वेगळं असायचं. सध्याच्या परिस्थितीत THE किंवा YOU म्हणजे यू, पण जुन्या इंग्लिशमध्ये THEED म्हणजे यू, असे खूप सारे चेंजेस इंग्लिश लँग्वेजमध्ये होत गेलेले आहे. हे देखील शब्द आपल्याला डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतात. त्याचं मिनिंग आणि स्पेलिंग देखील मिळतं. जसं जसं इयर चेंज होत गेले तसं तसं डिक्शनरीमध्ये आणि डिक्शनरीच्या वापरात देखील काय होत गेले, आता बदल होत गेले. जुन्या काळातल्या डिक्शनऱ्या आता हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत आणि फक्त लोक ऑनलाईन डिक्शनरीकडे जास्त भर देताना पाहायला मिळतं.
डिक्शनरी इज मस्ट फॉर अ स्टुडंट. डिक्शनरी ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची आहे. यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज मोर डिफिकल्ट वन्स लेटर. आपण पण काय केली पाहिजे, आपल्या घरामध्ये अगदी छोट्या छोट्या डिक्शनरीज असल्या पाहिजे की जेणेकरून प्रत्येक शब्दाचं मिनिंगसाठी आपल्याला मम्मीकडं मोबाईल मागावा लागणार नाही किंवा प्रत्येक शब्दासाठी अडून बसावं लागणार नाही. आपल्याकडे जर छोटे छोटे डिक्शनरी असतील तर आपल्याला माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ त्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतील. सो द नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड्स, डोंट फ्रेड. आपल्यासमोर एखादा नवीन शब्द आला तर आपण वेळ वाया न घालवता त्या डिक्शनरीमध्ये काय करू शकतो, तो शब्द पाहू शकतो. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. फक्त आपल्यासोबत आपल्याकडे काय असली पाहिजे, आपली स्वतःची डिक्शनरी असली पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण डिक्शनरीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहिले. त्यामध्ये फर्स्ट चिल्ड्रन डिक्शनरी जी छोट्या मुलांसाठी बनवली जाते. त्यानंतर सेकंड नंबरची पाहिली प्रोनाऊन्सिंग डिक्शनरी की ज्यामध्ये फक्त एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे सांगितलं असतं. त्यानंतर पुढे होती ती इनसायक्लोपीडिक डिक्शनरी, त्या म्हणजेच खूप सारे शब्द आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हवी तितकी माहिती त्या डिक्शनरी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे होते व्हिज्युअल डिक्शनरी, दृश्य डिक्शनरी की ज्याच्यामध्ये शब्दांशी रिलेटेड काय केलेले असतात, पिक्चर त्या ठिकाणी दिलेले असतात, फोटोग्राफ्स दिलेले असतात. आणि सध्याच्या युगामध्ये सर्वात जास्त त्या डिक्शनरीचा वापर केला जातो ती म्हणजे ऑनलाईन डिक्शनरी. यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी. आपण देखील आपली स्वतःची डिक्शनरी बनवू शकतो. राईट द मिनिंग अँड द अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स यू प्लॅन टू इन्क्लूड इन युअर डिक्शनरी. आपल्याला समोर जर एखादा नवीन शब्द आला त्याचं मिनिंग आणि त्याच्याशी रिलेटेड अदर इन्फॉर्मेशन आपण आपल्या डिक्शनरीमध्ये काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो ऑन कार्ड्स ऑन द सेम साईज. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या घरामध्ये जर जुन्या नोटबुक झालेल्या असतात आपण त्या जुन्या नोटबुक अर्ध्या कोऱ्याच असतात त्या तशाच फेकून देतो. असं न करता काय करायचं, ते पेजेस काढायचे, त्याच्यापासून सुंदर अशी घरच्या घरी नोटबुक तयार करायची आणि त्या तयार केलेल्या नोटबुकमध्ये आपल्याला जर एखादा नवीन शब्द कुठे वाचताना सापडला किंवा रीडिंग करताना टीचरच्या बोलण्यातून तुम्ही ऐकला किंवा टेलिव्हिजन टी व्ही बघताना तुम्हाला एखादा नवीन शब्द जर तुमच्यासमोर आला तर नवीन शब्द काय करायचा, त्या नोटबुकमध्ये लिहून काढायचा, त्याच्याशी रिलेटेड मिनिंग शोधायचं, अदर इन्फॉर्मेशन काही मिळाले तर ती शोधायची. यूज अ सेपरेट कार्ड फॉर ईच वर्ड. प्रत्येक शब्दासाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे शब्द काय करण्याचा प्रयत्न करायचा, लिहिण्याचा प्रयत्न करायचा. युअर डिक्शनरी इज रेडी. आणि अशा प्रकारे तुमची डिक्शनरी काय होऊ शकते, रेडी होऊ शकते. मोरेवर यू कॅन ॲड न्यू वर्ड्स टू दिस डिक्शनरी वेन एव्हर यू लाईक. जसं जसं तुमच्यासमोर नवीन नवीन शब्द येतील तसं तसं तुम्ही काय करायचं, त्या शब्द ते शब्द त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे जॉईन करत जायचं. तर तुमची देखील स्वतःची एक काय होईल, सेल्फ डिक्शनरी तयार होईल. तर अशा प्रकारे आज आपण डिक्शनरीचे वेगवेगळे टाईप या ठिकाणी पाहिले आणि स्वतःची डिक्शनरी कशी तयार करायची हे देखील पाहिलं. एक छोटासा प्रोजेक्ट म्हणून तुम्ही देखील एक छोटीशी छानशी डिक्शनरी घरी तयार करा. मम्मी पप्पांची हेल्प घ्या. जुन्या ज्या नोटबुक आहे त्याचे पेजेस यूज करा आणि आपली स्वतःची सेल्फ डिक्शनरी तयार करा. ओके. यानंतर काही डिफिकल्ट वर्ड या ठिकाणी आहेत. त्यामध्ये टाईप्स म्हणजे प्रकार, प्रोनाऊन्सिंग म्हणजे उच्चार करणे, सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी, अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, व्हिज्युअल म्हणजे पिक्चर किंवा दृश्य डिक्शनरी आणि इनसायक्लोपीडिक म्हणजे ज्ञानकोश. राईट दिस डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक अँड मेक युअर ओन डिक्शनरी. थँक्यू.